ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं नामोनिशाण मिटवू असा एक इशारा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात दिला। सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर कडाडून हल्लाबोल केला। देशाला पंतप्रधानांची गरज आहे, पण पंतप्रधान हे भाजपचे आहेत अशी टीका त्यांनी मोदींवर केली। तर अमित शहा घरफोडे असल्याचाही आरोप केला। राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला। ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते सेठजींच्या नोकराचे नोकर आहेत। म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते। पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही। नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून। मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या, मग हिंदी सक्तीची करायची, मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही। करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा काय करतात ते। अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही। मग गुजरातमध्ये करा ना, तिकडे जाऊन बसा, तिकडे ते काय सू करे छे